मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आता अभ्यास करत असते. हॉलमध्येच अशा एरझऱ्या घालत ती जेव्हा मन लावून अभ्यास करत असते त्याचवेळी तेथे आता दरवाजाची बेल वाजते. तेव्हा काव्याला प्रश्न पडतो, आत्ता यावेळी कोण आलं असेल. तेव्हा ती आता समोर जाते आणि दरवाजा उघडते. तेव्हा आता समोर डिलिव्हरी बॉय हा आलेला असतो. तेव्हा ती विचारते, काय? मग आता ते म्हणतात की ऑर्डर आली आहे. तेव्हा काव्या म्हणते, पण मी काहीच मागवलं नव्हतं. मग आता ते म्हणतात, नाही, हे मोहिते सदन इथलाच ॲड्रेस आहे आणि इथेच कुणीतरी ऑर्डर केलं होतं. त्यावेळी ती म्हणते, अहो पण नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही ना वेगळ्याच पत्त्यावर आला आहात. तो म्हणतो, नाही अहो मॅडम. त्यातच अनिशा तेथे येते आणि विचारते, आली का डिलेवरी? ठीक आहे, द्या माझ्याकडे. मग काव्या विचारते, काय गं अनिशा? तेव्हा अनिशा सांगते, अगं मीच तुझ्यासाठी मागवलं होतं हे. तेव्हा तू माझ्यासाठी स्पेशली मागवलंस? आणि काय मागवलंस असं काव्या विचारते. तेव्हा आता अनिशा म्हणते, अगं तुझ्यासाठी डेझर्ट मागवलंय. तेव्हा काव्याला आनंद होतो आणि ती विचारते, काय? तेव्हा आता काव्या खूपच खुश होते आणि म्हणते, बघ अभ्यास करून एवढा कंटाळा आला होता ना की काहीतरी गोड खाण्याची इच्छा झालीच होती. बरं झालं हा, थँक्यू सो मच असं म्हणून ती खुश होते आणि अनिशाचे आभार मानते. आणि काय मागवले सांग बरं असं विचारते. तेव्हा अनिशा म्हणते, तूच बघ ना ओपन करून काय आहे त्यामध्ये. तेव्हा तिने आता रसगुल्ले मागवलेले असतात. तेव्हा त्या रसगुल्ल्याकडे पाहून आता काव्याला जीवाची आठवण होते, कारण ते दोघेही नेहमी असे रसगुल्ले खायचे. जीवा मुद्दामच रसगुल्ले ऑर्डर करायचा आणि म्हणायचा की तू ना काव्या अगदी या रसगुल्ल्यासारखीच आहे, कारण तुझ्या सहवासाचा गोडवा ना माझ्या मनातसुद्धा असा कायम रेंगाळत असतो, असं म्हणून तो तिचं त्यावेळी खूप प्रेमाने कौतुक करत असतो. आणि हेच काव्याला प्रेमाचे क्षण आठवल्यानंतर तिच्या मनात आता एका क्षणी जीवाबद्दल तिरस्कारच निर्माण होतो. ती आता जोरातच डबा तेथे टिपॉयवर ठेवते आणि विचारते की अख्ख्या डेझर्टपैकी तुला हेच जमलं का मागवायला? अगं मला नाही आवडत रसगुल्ला, तुला कळत नाही का? तेव्हा अनिशा म्हणते, अगं काय सांगतेस काय तू? अगं रसगुल्ला तर तुझा अगदी फेवरेट आहे ना? तेव्हा काव्या सांगते, आहे नाही होता, मला रसगुल्लाही आवडत नाही. आणि असं म्हणून ती जीवाचं नाव घेणार असते, पण ती ते बोलण्याचंच टाळते आणि म्हणते, अनिशा जाऊ दे गं, तू ना माझं सगळं मूडच घालवला आहेस. मग आता ती म्हणते, हेच मला बघायचं होतं. मग आता काव्या विचारते, काय गं? तेव्हा आता ती म्हणते, आय नो, जीवाला सुद्धा रसगुल्ला ना खूप आवडायचा आणि म्हणूनच मी ना तो मुद्दामहून ऑर्डर केला. तेव्हा धक्क्यानेच काव्या आता अनिशाकडे पाहते. ती विचारते, अनिशा? मग आता अनिशा म्हणते, हो, कारण मला बघायचं होतं की तू खरंच जर मूव ऑन झाली आहेस ना तर हा रसगुल्ला पाहिल्यानंतर तू अगदी आवडीने खाशील. पण कसलं काय, तू जर हा रसगुल्ला पाहिल्यानंतर अशी बॅड ट्रिममध्ये जाणार असशील तर काय डोंबल्याची मूव ऑन झाली आहेस का तू त्या जीवामधनं? मग आता काव्या एकदमच शांत होते. त्यावेळी असे फोटो डिलीट करून किंवा लॉकेट तोडून काही होत नाही गं. हे बघ काव्या, जर का तुला जीवामधून मूव ऑन व्हायचं असेल ना तर हा रसगुल्ला तू खाल्लाच पाहिजे. आपल्या अशा पास्टमुळे आपल्या प्रेझेंटची टेस्ट अशी नाही बिघडवायची, कळतंय का काव्या तुला? असं म्हणून ती तिला समजावते. तेव्हा काव्या सांगते, बोलणं सोपं आहे अनिशा, पण करणं ना तितकंच अवघड आहे, कठीण आहे. पण मी प्रयत्न करतीये ना, प्रयत्न करतच नाही असं नाहीये. तू बघतच राहा अनिशा, कारण हे रसगुल्ले पाहून ना माझ्याही तोंडाला अगदी पाणी सुटेल. पण आता हे रसगुल्ले पाहून माझ्या डोळ्यात पाणी येईल असं काही करू नकोस प्लीज. अशी टेस्ट बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करतेय मी, पण चव यायला ना जरा वेळच लागेल. अँड आय होप यू अंडरस्टँड असं म्हणून ती अनिशाला थोडे दिवस जरा समजून सुद्धा घ्यायला सांगते. दुसरीकडे मानिनी आता आपल्या रूममध्ये असते आणि तिने आता एका बोर्डवर जीवा, काव्या, नंदिनी आणि पार्थी या सगळ्यांची नावं लिहिलेली असतात. आणि यांचा नक्की एकमेकांशी काय संबंध आहे किंवा नक्की कुठे पाणी मुरतंय, काय खटकतं एकमेकांना, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. मग त्यानंतर तिला आठवतं की जेव्हा जीवाला ही एवढी मोठी दुखापत झाली आणि त्यानंतर ते जेव्हा घरी आले तेव्हा नंदिनीने ओघाओघात बोलून टाकलेलं असतं की जीवाने ते जळतं लाकूड हातात घेतलं आणि असं म्हणून ती एका क्षणी थांबलेली असते. पण हाच बरोबर शब्द मानिनीने हेरलेला असतो. त्यामुळे ती आता जीवाच्या नावासमोर तिथे जळतं लाकूड असं लिहिते. नंतर गुरुजींच्या बोलण्याचा अर्थसुद्धा आता तिला शोधायचा असतो, कारण गुरुजींनी सांगितलेलं असतं की जीवाचं मन तेव्हाच थाऱ्यावर येईल, त्याच्या मनातील दुःखाचं काव्य तो बोलून संपवेल.
त्यानंतर जीवाच्या नावासमोर ती दुःखाचं काव्य असं लिहिते आणि जीवाच्या मनामध्ये दुःखाचं काव्य काय आहे हे मला काहीही करून कळायलाच हवं असं ती आता म्हणते. जीवा आणि नंदिनीच्या नावासमोर आता तिने लिहिलेलं असतं, पण आता काव्याचं नाव ते समोर असतं. तर काव्याच्या नावासमोर आता ती लिहिणार असते, पण आता थांबते आणि एका क्षणी काव्याचं एकंदरीत वागणं पाहता तिला ज्या गोष्टी काव्याच्या खटकतायत, तिच्यामध्ये होणारे जे बदल, तिचे सततचे होणारे जे मूड स्विंग्स असतात, त्याचा सगळ्या गोष्टींचा विचार करत एकदमच शॉक होते. कारण कधी काव्या पार्थला आपला नवरा मानते तर कधी मानत नाही. त्याचबरोबर काव्याचं वागणं गेल्या काही दिवसांमध्ये ना खूपच बदललंय. मग आता काव्याच्या नावाच्या खाली ती आता काव्याचा बदलता स्वभाव असं लिहिते आणि जेव्हा पार्थचं नाव येतं तेव्हा पार्थवर संशय घेण्यासारखं तसं काहीच नाहीये असं आता ती म्हणते. कारण माझ्या पार्थच्या मनात जे काही असतं ना तेच ओठांवर असतं, पण या तिघांच्याही मनात ना वेगळंच काहीतरी असल्याचं आता मानिनीला अगदी फुल डाऊट आलेला असतो आणि ते नक्की काय आहे ना हे आपल्याला शोधून काढायलाच हवं आणि याबद्दल विक्रमला सुद्धा काही कळायला नको. ही शोध मोहीम मी माझीच पूर्ण करेन आणि शोधून सुद्धा काढेन या तिघांचा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे. इकडे नंदिनी ही बाहेर सोफ्यावर बसते. ती उशी आणि आपलं पांघरून घेऊन आलेली असते. ती म्हणते आय होप सगळेजण झोपले असतील, रम्या व स्वात्या आईसुद्धा झोपले असतील कदाचित. मग आता कुणी नाही तर आपलं झोपावं. पण ती येता येता हातात पुस्तकसुद्धा घेऊन आलेली असते. ती जेव्हा आता त्या सोफ्यावर बसते तिला समोरून विक्रम येताना दिसतो. ती पटकन आपलं ब्लँकेट आणि उशी लपवते आणि उठते. तेव्हा आता विक्रम विचारतो नंदिनी, अगं काय गं अजून झोपली नाहीस का तू? तेव्हा ती म्हणते नाही हो बाबा, म्हटलं की थोडा वेळ पुस्तक वाचत बसावं म्हणून मी इथे सोफ्यावर निवांतपणे बसली आहे. त्यावेळी विक्रम म्हणतो वा वा ठीक आहे, पण आता सगळ्यांचं करून एवढा सगळा स्वयंपाक करून आवरून तुझ्यासाठी स्वतःसाठी वेळ मिळाला म्हणायचं. मग काय काव्या माहेरी गेली आहे ना असं तो विचारतो. नंदिनी अगदी उदास होत हो असं म्हणते आणि विक्रमची माफी मागत म्हणते आय एम सॉरी बाबा, कारण तिचं सुद्धा असं निघून जाणं मला सुद्धा नाही पटलं. मग आता विक्रम म्हणतो काही हरकत नाही, सगळी जी मुलं असतात ना ती तुझ्यासारखी शहाणी नसतात. माझी आई नेहमी म्हणायची काही मुलं अशी वांड असतात, काही मुलं अति शहाणी असतात आणि कसं असतं ना बाळा, त्याने बनवतानाच असं एकसारखं बनवलेलं नाहीये, त्यामुळे माणसाने सुद्धा कशाला असं एकसारखं वागायचं. आता हे बघ तू, आमच्या जीवाची बायको जर अशी न सांगता घर सोडून गेली असती ना तर त्याने घर अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. पण हा आमचा पार्थ बघ ना किती शांत आहे, एकदम कूल आहे हा, आणि जीवा एकदम भडक डोक्याचा आहे. तेव्हा नंदिनी जीवाचाच विचार करू लागते आणि गालात हसते, कारण विक्रम आता जे काही बोललेलं असतं ते तिला पटत असतं. मग आता विक्रमच तिला समजावतो असतात अगं बाळा, काही माणसं अशी असतात तशी असतात, काहींना पटकन राग येतो, काहींना आपला अपमान झालेला नाही आवडत. पुढे आता तो म्हणतो तू म्हणशील आले आले लेक्चर झालं सुरू, पण मला एक सांग, आमची बायको आहे ना जागेवर? तेव्हा ती आता हसते आणि म्हणते बाबा हो आई आहेत त्यांच्या रूममध्ये आहेत. मग त्यानंतर आता विक्रम म्हणतो मी पार्थ महाराजांना जरा कंपनी देऊन आलो, कारण त्यांची बायको गेली आहे ना माहेरी, त्यांना कंपनी हवीच कुणाची तरी, असं म्हणून ते आता पार्थच्या रूममध्ये जातात. तर नंदिनी आता जरा घाबरलेलीच असते आणि म्हणते अरे बाप रे, आता बाबासुद्धा पार्थच्या रूममध्ये गेले आहेत, आता त्यांच्या रूममध्ये जाईपर्यंत मला झोपता सुद्धा येणार नाही, पण ठीक आहे आता पर्यायच नाही असं म्हणून ती आपली पुस्तक वाचत बसते. इकडे पार्थ हा आरशासमोर बसतो आणि काव्याचं जे नाईट रुटीन असतं, म्हणजे जे मॉइश्चरायझर वगैरे लावायचं असतं ते आता पार्थ हातात घेतो आणि त्याचा सुगंध हा घेत असतो. कारण तो आता काव्य हे जे काही मॉइश्चरायझर लावते त्याची दरवेळी खूप गंमत करत असतो आणि तो स्वतः चेहऱ्याला आता थोडं मॉइश्चरायझर लावतो. तेवढ्यातच विक्रम आता दार उघडतो आणि पार्थकडे पाहतो. तेव्हा पार्थच्या मागे येऊन तो उभा राहतो, पण पार्थला कळतच नाही. तो काव्याच्या आठवणींमध्ये अगदी दंगूनच गेलेला असतो. तेव्हा विक्रम आता ते पाहतो आणि विचारतो पार्थ. तर पार्थ आता पटकन उठतो आणि विचारतो काय झालं बाबा? तेव्हा विक्रम म्हणतो काही नाही. त्याच्या चेहऱ्यावर जे मॉइश्चरायझर लावलेलं असतं ते आता विक्रम हे व्यवस्थित पुसतो आणि विचारतो हे काय आहे रे? तेव्हा हे काय आहे काय, बोल ना अरे पटकन, असं आता विक्रम पुन्हा पुन्हा विचारतो. मग पार्थला जरा लाजल्यासारखंच होतं आणि तो म्हणतो ते नाही का मॉइश्चरायझर नाईट क्रीम असतं ते आहे काहीतरी. तेव्हा आता हे आणि तू कधीपासून वापरायला लागलास असं विक्रम विचार, आणि बाबा ते असं नाही लावायचं, असं असं लावायचं, असं तो आता
ती क्रीम लावून दाखवतो. मग विक्रमलाच हसू येतं आणि तो विचारतो, काय रे, बायकोची आठवण येते म्हणून तू स्वतःला क्रीम लावून घेतोस ना? मग पार्थ आता लाजतो आणि म्हणतो, बाबा असं नाही आहे. तेव्हा त्याला आता अशी एक लाडानेच थापड मारत विक्रम सांगतो, असं नाही काय, खरंच अरे तुला काव्याची आठवण येते. मग आता विक्रम त्याची आठवण सांगू लागतो. तुला सांगू का एक पार्थ, अरे तुझी आई जेव्हा अशी रागवून जेव्हा माहेरी जायला निघायची ना, मी सुद्धा तिच्या बॅगेतनं हळूच तिचं परफ्यूम सुद्धा काढून घ्यायचं. तेव्हा परफ्यूम का बरं असं पार्थ विचारतो. तेव्हा तो म्हणतो, मी सुद्धा माझ्या अशा उशीच्या कवरवर शर्टवर हा परफ्यूम स्प्रे करून घ्यायचो. मग आता का बरं असं पुन्हा पार्थ विचारतो. तेव्हा विक्रम म्हणतो, अरे मग मला असं वाटायचं ना ती सतत माझ्या जवळ आहे म्हणून. मग पार्थ हसतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही सुद्धा ना, तेव्हा तू तरी काय वेगळं करतोस रे, तेच करतोस ना, असा आता विक्रम त्याला म्हणतो. मग पार्थ तर अजूनच लाजू लागतो. मग आता तुला बायकोची आठवण येते, तर पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे? तेव्हा पार्थ विचारतो, म्हणजे आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार बाबा? तेव्हा इथेच तुमची जनरेशन ना मार खात असते, असं विक्रम सांगतो. मग आता विक्रम सांगू लागतो, मानिनी जेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये माहेरी जायची ना, तेव्हा मी पोस्टमन, डबेवाला, भाजीवाला असं काय काय बनवून तिला भेटायला जायचो. मग आता पार्थ विचारतो, काय बाबा, अहो काय बोलताय तुम्ही तर अगदी छुपे रुस्तम निघालात. मग आता विक्रम सांगू लागतो, अरे एके दिवशी तर मी अगदी पहाटे पहाटे दूधवाला बनूनच गेलो होतो मानिनीला भेटायला. आणि मग नंतर मी जेव्हा दारावरची बेल वाजवली, तेव्हा ती आपली आली गाऊन घालून, डोळे चोळत चोळत, हातात दुधाचं पातेलं घेऊन. मग आता पुढे झालं काय असं तो विचारतो. तेव्हा मी सुद्धा हाताला धरून तिच्या असा घराबाहेर घेऊन आलो आणि मला बघून ना ती अगदी थक्कच झाली. मग मी म्हटलं तिला, मी काही दूध वगैरे नाही घेऊन आलो, पण तुला अशी कटिंग चहा प्यायला बाहेर घेऊन जाऊ शकतो. तेव्हा बाबा तुम्ही ना कमाल आहात हा, असं आता पार्थ म्हणतो आणि विक्रमवर हसतं. मग आता विक्रम म्हणतो, तुला सांगू, आपल्या माहेरी गेलेल्या बायकोला जो नवरा असा चोरून भेटायला जातो ना, तो जगातला बेस्ट असतो. आणि बायकोला सुद्धा ते खूप आवडतं की आपला नवरा आपल्याला चोरून चोरून भेटायला आला, आणि एवढंच त्यांना पुरेसं असतं, बाकी काही नको. तेव्हा पार्थ आता म्हणतो, बाबा खरंच आई ना माझी खूप लकी आहे. तेव्हा विक्रम सांगतो, तुझी आई लकी नाही आहे, मी लकी आहे. तुला सांगू, अजूनही माझी बायको माझ्यासाठी रूममध्ये ना जागी असेल, मी आलोच हा, असं म्हणून विक्रम आता तेथून जातो. तेव्हा पार्थ आपलं खूप लाजू लागतो आणि म्हणतो की अरे वा, छान ट्रिक सांगितली बाबांनी, असं म्हणून काव्याच्या प्रेमाचे त्याच्या मनात लाडू फुटू लागतात. आणि ती नाईट क्रीम हातात घेत तो आता काव्याच्याच आठवणीमध्ये पुन्हा एकदा रंगतो. दुसरीकडे काव्य आता अगदी शांतपणे अभ्यास करत असते, तर अनिशा मात्र अगदी गाढ झोपलेली असते आणि ती खूप घोरत असते. त्याचवेळी काव्या तिच्याकडे पाहते आणि म्हणते, बापरे, ही अनिशासुद्धा घोरतीये का? म्हणजे ही पार्थ देशमुखांची काही जुळी बहीण आहे का? मला एक कळत नाही, या पार्थ देशमुखांसारखी माणसं माझ्या राशीत का आली आहे, मलाच कळत नाही. मला अभ्यासच करू देत नाही आहे, असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते, कारण तिला अनिशामुळे सारखाच आपला डिस्टर्ब होत असतो. तेवढ्यातच कुणीतरी दरवाजाची बेल वाजवतं. आता काव्य म्हणते, आता कोण आलं असेल, पण हिने या अनिशाने काही ऑर्डर केलं नाही ना, आणि जर ऑर्डर केलं ना आता मारच खाणार आहे अनिशा आता, असं म्हणून ती आता अनिशाला उठवण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, काय ग, तू अजून काही ऑर्डर केलंय का? पण अनिशा अगदी गाढ झोपलेली असल्यामुळे ती काहीच उत्तर देत नाही. काव्य पुन्हा पुन्हा विचारते, अगं बोल की अनिशा, तू काही ऑर्डर केलंय का अजून? त्यावेळी अनिशा सांगते, नाही ग, मी काहीही ऑर्डर केलेलं नाहीये. मग अनिशा सांगते, नाही ग, मी कशाला ऑर्डर करू, अगोदरच ते रसगुल्ले पाहून तू किती तोंड वाकडं केलं होतं, आणि आता मी अजिबात काही नसते ऑर्डर करत. तेव्हा काव्याला आता समजतं हिने तर काहीच ऑर्डर केलं नाही, मग कोण आलं असेल हा प्रश्न तिच्या मनात येतो. तेव्हा आता ती म्हणते, जाऊनच पाहते कोण आलंय ते. मग त्यावेळी आता काव्या खाली जाते आणि लगेचच दार उघडून समोर पाहते, तर तो सुद्धा अगदी डिलिव्हरी बॉय बनून तेथे गेलेला असतो आणि त्याने मास्कने चेहरासुद्धा आपला लपवलेला असतो आणि हुडी घातलेली असते, त्याचबरोबर टोपीसुद्धा. त्यामुळे काव्याला पटकन तो ओळखूच येत नाही आणि तो पार्थच असतो. आणि तो काव्यासाठी आता मस्त अशी पेस्ट्री घेऊन आलेला असतो. तर काव्याला वाटतं हा डिलिव्हरी बॉय आहे, म्हणून ती विचारते, काय आता हे कुणी ऑर्डर केलं? मग पार्थ आता जरा वेगळा आवाज काढतो आणि म्हणतो, हा
तेव्हा कोणीतरी तो आर्किटेक्ट बोका आहे ना त्याने ऑर्डर केलंय. काव्य आता वैतागते आणि म्हणते पार्थ काय गरज काय होती यांना असं काहीतरी ऑर्डर करायची. मग आता ती म्हणते ऐका ना मला हे नको आहे, तुम्ही घेऊन जा बरं परत. तो डिलिव्हरी बॉय म्हणतो नाही तुम्हाला घ्यावंच लागेल, कारण ही पेड ऑर्डर आहे म्हटल्यानंतर आम्ही कशी घेऊन जाऊ शकतो ना. तेव्हा काव्या सांगते की तुम्ही खा. तो म्हणतो नाही आम्हाला नको, तुम्हीच खा. मग काव्या ओरडते काय नक्की काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा. तेव्हा तो आता वेगळा आवाज काढून म्हणतो काय आहे ना माझी बायको माहेरी गेली म्हटल्यानंतर माझा उपवास आहे. तेव्हा काव्य आता वैतागते आणि विचारते काय बायको माहेरी गेली आणि म्हणून तुम्ही उपवास धरताय, हे असं काय चाललंय तुमचं, असं वाटेल ते काय सांगता हो तुम्ही मला. मग आता तो म्हणतो वाटेल ते नाही मी खरं सांगतोय, कारण बायको अशी माहेरी गेल्यानंतर आम्ही असा उपवासच धरतो किंवा गोडधोड अजिबात खात नाही. आता कोण तुमचा तो आर्किटेक्ट बोका आहे त्याने पाठवलंय तर तुम्ही घ्यायला नको का, कारण माझी आई नेहमी म्हणते प्रेमाने पाठवलेलं प्रेमापेक्षा अगदी गोड असतं. तेव्हा आता आईचं नाव घेतल्यानंतर मात्र काव्याला वेगळाच डाऊट येतो आणि ती त्याच्याकडे अगदी निरखून पाहू लागते. मग आता ती म्हणते एक्सक्यूज मी. तेव्हा आता पार्थ पुन्हा एकदा आपली टोपी अशी सावरतो आणि म्हणतो इंग्लिश वगैरे बोलून आम्हाला कन्फ्यूज करू नका हा तुम्ही. मग आता काव्य म्हणते हो नाही पण असं कसं, मला ना जरा डाऊट येतोय काहीतरी. तेव्हा पार्थ जोरात ओरडतो घ्या म्हटलंय ना तुम्हाला एकदा. मग काव्यसुद्धा ओरडूनच विचारते अहो असं मोठ्या आवाजात काय बोलताय तुम्ही माझ्याशी. त्यानंतर आता काव्या कशीबशी ती पेस्ट्री घेते आणि आतमध्ये जाणार असते, दरवाजा बंद करते. तेव्हा आता पार्थ लगेचच आपली टोपी काढतो आणि म्हणतो अरे बापरे आता ही आयडिया तर बाबांची वर्क झाली, असं म्हणून तो खुश होतो आणि म्हणतो की बरं झालं बाबांची आयडिया ना खरंच मला आवडली, कारण बायकोला सुद्धा भेटणं झालं, त्यांना पाहता सुद्धा आलं. मग तेवढ्यातच आता फिसकारलेली मांजर असा त्याच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा तो म्हणतो बापरे यांनीच फोन केलाय. तेव्हा आता काव्या हळूच दार उघडते आणि पार्थकडे पाहत राहते, कारण तिला डाऊटच आलेला असतो की हा पार्थच असेल म्हणून. मग आता ती म्हणते एक्सक्यूज मी. तेव्हा पार्थच्या अंगाचं अगदी पाणीच होतं, तो खूप घाबरतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो, पण त्याने अजूनही त्याचा चेहरा दाखवलेला नसतो. मग आता म्या का असं पार्थ आता पुन्हा एकदा अगदी वेगळ्याच भाषेत बोलू लागतो. मग आता ती म्हणते हो तुम्हीच, अजून दुसरं कुणी आहे का इथे. मग आता ती त्याला टोपी काढायला सांगते. तेव्हा आता तो म्हणतो नाही काढू शकत मी टोपी. ती म्हणते काढा म्हणते ना तुम्हाला. तेव्हा ती मानाची टोपी असल्यामुळे मी नाही काढू शकत असं पार्थ सांगतो. त्यावेळी काव्या म्हणते मग मास्क काढा बरं. मग आता तो म्हणतो नाही मी तोंड नाही दाखवू शकत, कारण तोंड दाखवायच्या लायकीचं मी राहिलेलो नाही. तेव्हा काव्या आता चिडूनच विचारते अहो वाटेल ते काय बडबडताय तुम्ही, तो मास्क काढा बरं अगोदर, तुम्ही ऐकणार नाही ना, असं म्हणून ती आता मास्कला हात लावते आणि तो काढणार असते. तर आता पार्थ अगदी धावपळच करतो आणि तिथून जायला निघतो, पण काव्याने आता अगदी ऐन मोक्याच्या वेळेस तो मास्क काढलेला असतो, त्यामुळे पार्थचा चेहरा तिला दिसतो आणि ती अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो आता हसूनच तिच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा काव्य आता पुन्हा फिसकारलेल्या मांजरसारखे त्याच्याकडे पाहते आणि त्याची टोपीच काढून फेकून देते आणि विचारते काय हो काय आहे यावेळी तुमचं इथे. तेव्हा तो आता लगेचच ती बॅग काढतो आणि घरात येतो आणि म्हणतो तुमचं तोंड गोड करावं म्हटलं म्हणून मी आलो इकडे. मग आता काव्या म्हणते 1 मिनिट, अहो जसं पार्थ देशमुख भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी जसं पार्थ देशमुख माझ्याबरोबर बोलतात ना तसं अगदी नॉर्मल बोला बरं तुम्ही माझ्याशी. मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो अहो एका स्वीट मुलीसाठी मी स्वीट घेऊन आलोय. तेव्हा ती विचारते या अशा अवतारात. मग आता पार्थ सांगतो मी जर माझ्या नेहमीच्या अवतारात आलो असतो तर तुम्ही मला आतमध्ये घेतलं असतं का, नाही ना, आणि म्हणून या अवतारात आलो मी. कसा वाटला सांगा बरं माझा अवतार. तेव्हा काव्या विचारते हो काय चाललंय काय तुमचं हे घ्या बरं, मला नको आहे तुमचं हे डेझर्ट घ्या. तो म्हणतो की हे डेझर्ट नाही आहे, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, घ्या ना, खूप कमालच सरप्राईज आहे, ते ना असं बघायचं असतं. तेव्हा काव्या म्हणते कमाल ना तुम्ही करताय हा पार्थ, आता ही काही वेळ आहे का असं सरप्राईज द्यायची, आणि तुम्हाला असं यावेळी कोणी बघितलं म्हणजे. मग आता पार्थ हसूनच विचारतो आपलं काही लफडं आहे का, आपल्याला कोणी बघितलं तर लगेच मला हुसकून घराबाहेर काढतील. मग आता ती रागातच त्याच्याकडे पाहते. तो म्हणतो अहो तसं नाही, पण कोणी जर पाहिलं ना तर सगळ्यांना आनंदच होईल, म्हणतील की अरे वा पार्थ आपल्या बायकोसाठी तुम्ही अगदी रात्री भेटायला आलात, तिच्यासाठी डेझर्ट घेऊन आलात.
मग आता तो म्हणतो मला तुम्ही काही बोलू नका हां, कारण विक्रम देशमुख आहे ना त्यांची परंपरा मला आता पुढे घेऊन जायची आहे. अहो तुम्हाला माहिती आहे आई जेव्हा माझी माहेरी जायची तेव्हा माझे बाबा दूधवाला बनून पेपर टाकणाऱ्यावाला बनून किंवा इडलीवाला बनून असं आईला भेटायला जायचे आणि म्हणूनच आज मी डिलिव्हरी बॉय म्हणून आलो आहे. तेव्हा काव्या म्हणते पार्थ मला हे नाही आवडत प्लीज. मग आता तो म्हणतो तुम्ही हे ओपन करून बघा ना, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही जर का मला असं घरात आणलं ना तर मलाही आवडेल. तेव्हा काव्या तेथे त्याला अडवते आणि म्हणते 1 मिनिट, मी तुम्हाला आत्ता यावेळी अजिबात घरात घेणार नाही आहे. मग आता तो म्हणतो मी तुमच्यासाठी एवढं स्वीट घेऊन आलो, मला कमीत कमी कॉफी तरी द्यायला हवी ना तुम्ही. मग काव्या म्हणते अहो दूधच संपलंय पण आमचं. तेव्हा तो म्हणतो मग चहा, ती म्हणते चहा पावडर सुद्धा संपली आहे. तेव्हा तो विचारतो मग सँडविच, तेव्हा ती म्हणते ब्रेड नासलाय आणि त्याला बुरशी लागली. तेव्हा तो म्हणतो फराळ घेऊन खाऊ ना मग. तेव्हा ती म्हणते तुम्ही माझं डोकं ना खाऊ नका आता प्लीज पार्थ देशमुख, निघा आता. तेव्हा ती त्याला तेथून आता घालवून देण्याच्या प्रयत्नात असते. तेवढ्यातच शारदा तेथे येते आणि म्हणते थांबा असं म्हणून ती पुढे येते आणि विचारते कोण आलंय कोण पण. मग आता ती पार्थला पाहते. तेव्हा तो म्हणतो मी पार्थ देशमुख. तेव्हा शारदाला आनंद होतो आणि ती विचारते पार्थ अहो तुम्ही. मग आता तो म्हणतो हो, पाया पडतो हा, असं म्हणून तो आता शारदाच्या पाया पडतो. ती विचारते अहो असं दारात कुठे पाया पडताय तुम्ही, आतमध्ये तरी या. तेव्हा आता पार्थ म्हणतो आतमध्ये बोलवतायत त्या, मी जातो हां, असं म्हणून काव्याच्या नाकासमोरूनच तो आतमध्ये जातो. तर काव्या पुन्हा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते. दुसरीकडे नंदिनी तेथे सोफ्यावरच झोपलेली असते आणि तिच्या हातात पुस्तक तसंच असतं. आता अगदी गाढ झोपी गेल्यानंतर तिच्या हातातून ते पुस्तक असं खाली पडणार असतं. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि ते पुस्तक आणि शांत झोपलेल्या नंदिनीकडे पाहतच राहतो. तो खूप वेळ आता तिच्याकडे पाहत राहतो आणि मग त्यानंतर तिच्या अंगावर व्यवस्थित असं पांघरून टाकतो. त्यानंतर तो जेव्हा तेथून निघालेला असतो तेव्हाच मात्र आता नंदिनीच्या ओढणीचा एक घड्याळामध्ये अटकतो. मग आता जीवा हा तिच्याकडे सतत पाहतच राहतो. तर नंदिनीला माहीतच नसतं की जीवा इथे आहे, कारण ती गाढ झोपलेली असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जीवा एक लेटर लिहितो आणि त्या लेटरकडे पाहत म्हणतो मी खूप विचार केलाय आणि जेवढा विचार करतोय ना तेवढं माझ्या लक्षात येतंय की आपण एकत्र यायला नाही पाहिजे. तर दुसरीकडे पार्थ आता म्हणतो पेस्ट्री खाऊन घ्या ना काव्या. ती म्हणते नाही खाणार मी ती पेस्ट्री, कारण मला रात्रभर अभ्यास करायचा आहे, त्यात माझे रीडिंग स्पेससुद्धा माझ्याकडे नाही आहेत. तेव्हा आता तो खिशातून लगेचच तिचा चष्मा काढतो आणि तिच्याकडे देतो. दुसरीकडे जीवा म्हणतो आमच्या प्रेमाची सुरुवात आमच्या प्रेमपत्रापासून झाली होती आणि आता शेवट सुद्धा त्यानेच होईल. तर आता त्याने जे पत्र लिहिलेलं असतं चुकूनच त्याच्या बेडवर ते असतं. मग नंदिनी ते वाचते आणि तिला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.